बरोबर आहे का नाही? मग आता आपण काल पाहिलं गाड्या 100 गाड्या कंपनीचं मोटरसायकल काय झाल्या. आता गाड्यामध्ये भेद नाही, परंतु ती नंबर प्लेट लावली ती तिची उपाधी आहे, आणि उपाधी काढून टाकली तर भेदच नाही. मग भेद कशामुळे आहे? मग आता उपाधी जर नसेल तर व्यवहार करता येईल का? उपाधी जर नसेल तर व्यवहार करता येईल का? म्हणून उपाधी हातचा आपण गणितामध्ये घेतो, हातचा कायम ठेवायचा जमन का? तो ज्याचा त्याला जर नाही जर दिला, हातचा माहिती आहे तुम्हाला, तुम्ही गणित सोडवता, हातचा घेतला आणि ज्याचा त्याला नाही जर दिला तर उत्तर बरोबर कधीच येणार नाही. जिथून घेतला तिथं तो पुन्हा द्यावाच लागतो, तेव्हा उत्तर बरोबर. पण घेतल्याशिवाय जमत, घेतल्याशिवाय हातचा घेतल्याशिवाय गणित सोडवता येत नाही, नाही का? आणि जर ज्याचा त्याला जर नाही जर दिला तर उत्तर बरोबर मिळत नाही. हातचा तर घ्यावाच लागतो आणि पुन्हा ज्याचा त्याला द्यावाच लागतो, गणितही सुटतं आणि उत्तरही बरोबर येतं. उपाधी ही स्वीकारावी, आता सिद्धांत उपाधी ही स्वीकारावी लागते व्यवहाराकरता, कामाकरता, परंतु ती उपाधी स्वीकारल्यानंतर ती काल्पनिकच आहे हे मात्र विसरता कामा नये. बरोबर आहे ना? मग अधिष्ठान सत्य आहे, उपाधी काल्पनिक आहे, हे आपण कधी, आणि आपली दृष्टी कुठे पाहिजे? अधिष्ठानावर दृष्टी पाहिजे, नेहमी अधिष्ठानावर दृष्टी आपली पाहिजे. आता आणि म्हणून अनेक आपण जरी, म्हणून आपण अनेक जरी झालो असलो, तुम्हाला सांगतो अहम गळून पडला, अहम गळून पडला, तो गळगळून पडायला पाहिजे, परंतु अहम जर गळून पडला तर त्याच्यामध्ये ज्ञानाचा पुढचा जो अंकुर तो मात्र वाढायला पाहिजे. अहम ब्रह्मास्मी वाढलं पाहिजे. मग माझ्यातच अहम ब्रह्मास्मी आहे असं नाही. उपाध्या जरी अनेक असल्या तरी त्या उपाधीमध्ये असणारं तत्व एकच आहे. मग माझ्यामध्ये जे अहम ब्रह्मास्मी आहे तेच तुमच्यामध्ये प्रत्येकाचे आहे. उपाधी काढून जर टाकली आपण एक आहोत, परंतु उपाधीमुळं आपण अनेक झालो. अनेकत्व हे काल्पनिक आहे आणि एकत्व हे सत्य आहे. अनेकत्व ही विद्या आहे, एकत्व हे सत्य आहे. एकत्वामध्ये सुख आहे, अनेकत्वात दुःख आहे. आणि विवेकाचं जर राहिलं अनेकत्वात सुद्धा सुख मिळतं. विवेकाचा जर आश्रय जर घेतला तर काय होतं? अनेकत्वातही सुख मिळतं. बरोबर आहे का नाही? म्हणून भगवंताने काय केलं? 10 बोट निर्माण केली. अनेक होतो परंतु एक का अनेक. असं केलं तर एकच आहे, असं केलं तर अनेक झालं. बरोबर आहे का नाही? हे किती आहे आता? एकच. असं केलं का? अनेक. परंतु आशाशिवाय व्यवहार होईल का? अनेकत्वाशिवाय कारण करता असं करायचं, कारण झालं का असं करायचं. बरोबर आहे का नाही? कारण करता उपाधी स्वीकारायची, काम करता उपाधी स्वीकारायची. काम झालं की उपाधी टाकून द्यायची. बरोबर आहे का नाही? यूज अँड थ्रू. मग तसं उपाधीशिवाय व्यवहार चालणार नाही. परंतु नेहमी चित्तामध्ये उपाधी ही सुद्धा कशी आहे? उपाधी जर नसती तर जमलं असतं का? नाही. परंतु अधिष्ठानच महत्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून आपल्यामध्ये अनेकत्व. आता आपण तुम्हाला साधून करतो म्हणून काय सांगितलं? मी पण गळून पडलं पाहिजे प्रत्येकाच्या. माझ्यामध्ये जसं मग ते आत्मतत्व आहेच आहे. प्रत्येकामध्ये आत्मतत्व काही नवीन आणायचं नाही. काल परवा सांगितलं भाव काय आणि प्रेम काय. भाव आणि प्रेम याच्यामध्ये फरक आहे. सांगितलं तुम्हाला. भाव हा ईश्वरी भाव असतो. भावामध्ये ईश्वरत्व असतं, ऐश्वर्य असतं. प्रेमामध्ये ऐश्वर्य नसतं, प्रेमात आसक्ती असते, नाही का? प्रेम म्हणजे आसक्ती असते, परंतु भाव म्हणजे आसक्ती नसते. आई आता सांगा, आईचा मुलाच्या ठिकाणी भाव असतो का आसक्ती असते? काही हेतू असतो, हेतू रहित. तुमचं आमचं कसं? मला असं करा भाऊ 10,000 रुपये द्या बरं, 2-3 दिवसामध्ये पैसे घेईपर्यंत भाऊ 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 नाही का? लय भाऊचा भाऊचा लय भाव वाढला पैसे घेईपर्यंत. मग भाऊने पैसे दिले नाही, भाव गेला, भाव संपला. हा स्वार्थावर हेतूवर अवलंबून असतो. परंतु मायलेकराचं प्रेम स्वार्थावर अवलंबून नसतं. ते तोडता येत नाही. जे तोडता येत नाही त्याला भाव म्हणतात, आणि जे तोडलं जातं कारणाने त्याला काय म्हणायचं?
प्रेरती नाही, हीच अविद्या. परंतु भाव हा उचलून टाकता येतो का? आईला अनेक मुलं झाली तरी भाव जिथले तिथंच असतो नाही का. म्हणून जो ओरिजिनल असतो त्याला भाव म्हणतात. आणि हा भाव तुम्हाला सांगतो, या भावाशिवाय म्हणून सात्विक भाव हे महत्वाचे. म्हणून त्याने देव जोडला जातो, त्याने प्रेम निर्माण होतं. हे सात्विक भाव निर्माण होतात. हा ओलावा आहे, हा भक्तीचा जिव्हाळा आहे. आणि त्यानं देवभक्ताचं आतुट नातं जोडलं जातं. म्हणून आपला संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे नाही का. म्हणून आपला संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून मग पुढे त्याच्यावर प्रबोध नाही का. आणि प्रबोध त्याच्यावर आहे. प्रबोधाने काय केलं जातं तर पुढं पाया घातला, भावाचा पाया घातला आणि भक्तीने इमारत काय केली, भक्कम केली नाही का. अशा प्रकारचा देव आणि भक्ताचं अतूट नातं असतं. तुमचा नवरा बायकोचे नातं सुद्धा कसे असतात, तुटणारे असतात नाही का. लग्न पत्रिकेवर पुढच्या बाजूला लग्नाची तारीख, मागच्या बाजूला घटस्फोटाची तारीख नाही का. हे अशा प्रकारचं असतं व्यावहारिक नाही का. कधी जोडलं जाईल कधी तुटलं जाईल. 4 वेळा घटस्फोट, 4 वेळा नाही का. हे कसं आहे, व्यावहारिक अविद्येचा परिणाम. परंतु शाश्वत जे असतं देवाचं नातं, देवाला घटस्फोट देतो का आपण, देव तुझं माझं काय जाऊ ना आतापर्यंत लय पाहिलं पण आता बाद झालं, असं कधी होतं का? हा म्हणतात ना लोक, देवाचं काय खरं, देवाने काय चांगलं केलं नाही. आणि तेव्हा मी आता देवाचं नाव घेत नाही. हे ज्ञान का अज्ञान. म्हणून आत्मज्ञानाची, तत्वज्ञानाची गरज आहे. देव नेमकं काय करतो, देवाचं स्थान काय, देव काय करतो. मग पांडवांना हे कळलं, ज्ञान झालं. म्हणून पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी. कधीच त्याचं किती संकट आली, दुःख आली तरी तो देवाला विसरत नाही. ते त्याचं कारण असतं ज्ञान. किती संकट येऊ द्या, किती दुःख येऊ द्या, तरी त्याचं देवावरचं प्रेम अजिबात ओसंड म्हणजे काय होतं, कमी होत नाही, तर तो ओसंडून वाहतो. सतत दिवसेंदिवस हे वाढतं असतं प्रेम भक्तीमध्ये नाही का. आणि व्यवहार आणि अज्ञानामुळे काय होतं, देव जर जोडला गेला नाही तर अज्ञानामुळे काय होतं, ते कमी जास्त अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून सांगितलं, आता एक लक्षामध्ये घ्या की आपण हे करतो, परंतु याची पूर्तता व्हावी का नाही. आता महत्वाचा मुद्दा आहे, काय व्हावी, याची पूर्तता होणं गरजेचं आहे. पूर्तता व्हावी का नाही, कधी व्हावी पूर्तता, पूर्तता कधी व्हावी सांगा ना तुम्ही. 80-82 वर्षी 83 वर्षी मुलगा झाला, काय कामाचा आहे का. मुलगा कधी व्हावा, माणसाला 25 ते 30च्या दरम्यान मुलगा व्हावा, तर त्याचा काय 70-75 वर्षी मुलगा झाला, त्याचा काय उपयोग नाही. मग तृप्ती, याला काय म्हणायचं, तृप्ती म्हणतात, पूर्णता म्हणतात. आणि ह्यासाठी जीवाचा अट्टहास असतो. तो जोपर्यंत, तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्या, आता जोपर्यंत पूर्तता होत नाही तोपर्यंत नदी वाहतच असते. जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत वाहत असते. ती थांबत नाही, नदी अखंड वाहत असते. जोपर्यंत जीव त्या परमात्म्याची भेट होत नाही तोपर्यंत जीव वाहत असतो, झुरत असतो. जोपर्यंत तो कष्टी असतो, जोपर्यंत आईची मुलाची गाठ पडत नाही तोपर्यंत मग दुःखी असतो. आईची गाठ पडली का दुःखाचं कारणच संपलं. आता कशा करता दुःख करणार, आता कशा करता दुःख करणार, आईची गाठ पडली. तसं एक आश्चर्य सांगतो, त्या ईश्वराची गाठ पडली का जीवाला कसलीही इच्छा राहत नाही. आश्चर्य, कसलीच इच्छा राहत नाही. त्याला त्रिगुणातलं उच्च पद सुद्धा त्याला फिक्क आणि तुच्छ वाटतं, त्याला तुच्छच वाटतं. कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखं इंद्रपद तुच्छ वाटतं. सर्व राजाचं पद सुद्धा तो त्याला थुंकतो त्या पदाकडे पाहून. आत्मज्ञान असं श्रेष्ठ आत्मज्ञान असतं. त्या भगवंताची गाठ पडते तेव्हा सुखाची गाठ पडते, दुःख मग कारण मागच मी तुम्हाला सांगितलं, चिंता आणि ज्ञान एकत्र राहू, जसं अंधाराने प्रकाश एकत्र राहू शकत नाही तसं ज्ञान आणि चिंता एकत्र राहू शकत नाही. ज्ञान आणि दुःख एकत्र राहू शकत नाही. ज्ञान आणि शंका संशय एकत्र राहू शकत नाही का. म्हणून तिथं तृप्ती असते, तिथं पूर्णता असते, तिथं तो निरीच्छा असतो. कसली इच्छा करू, आता कसली इच्छा करू तो म्हणतो.
त्रिभुवनात कर्कटीला जेव्हा ब्रह्मदेव भेटले, कर्कटीला सांगितलं ब्रह्मदेवाने तुला काय पाहिजे ते मागून घे. ती काय म्हटली, अरे मी सगळं मिळवलंय, त्रिभुवनात जे आहे नाही ते मी मिळवलेलं आहे, आता तुझ्याकडून घेऊच काय. मिळवण्यासारखं मला एक आत्मज्ञानाचा उत्पत्ती आपल्या चित्तामध्ये झाली का त्याला कशाची इच्छा राहत नाही, तो तृप्त असतो, पूर्ण असतो. इंद्र नाही त्रिभुवनातली सुख त्याला तुच्छ असतात, कुत्र्याच्या ताज्या वांतीसारखी, तो व्यर्थ सगळं समजतो. इतकं आत्मज्ञान त्याच्यावर श्रेष्ठ आहे. ते त्याला इतकं संपन्न करतं, इतकं श्रीमंत करतं, इतकं निरीच्छ करतं आणि इतकं निर्भय करतं, इतकं आनंदी करतं. आणि जेवढं आत्मज्ञानाला पूर्णता असते तेवढीच पूर्णता त्याला येईल. काय होते, बंदुकीमध्ये जी शक्ती असते ती बंदूक जो धारण करतो त्याच्याजवळ तेवढी शक्ती येते, येते का नाही. पैशामध्ये जी शक्ती असते लाख रुपयामध्ये, ती शक्ती ज्याच्याजवळ 1 लाख रुपये त्याच्याजवळ ती शक्ती प्राप्त होते. तसं ज्याच्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी जी शक्ती आहे, देवाच्या ठिकाणी जी शक्ती आहे, ती शक्ती तो परमात्मा ज्याच्या जवळ आहे, ते ज्ञान ज्याच्या जवळ आहे त्याला ते प्राप्त होते. आणि म्हणून आत्मज्ञाना, म्हणून या काय म्हटलेले माऊली म्हणतात, पृथ्वीचरी पाळे कंटाळे जरी जोडे तरी चूक मागडे ज्ञानाची. ज्ञानाची तुलना त्रिभुवनात तरी ज्ञानाची कोणी बरोबरी करू शकत नाही. तुमची सत्ता, संपत्ती, सुख, ऐश्वर्य काही असू द्या, हे आत्मज्ञानापुढे तुच्छ मानलेले. कर्कटीने काय सांगितलं ब्रह्मदेवाला, एक मला तू काय देणार, तुम्हाला काय देणार, देऊन देऊन तुम्हाला काय देणार. देणं जे असतं ते नाशवंत असतं, लक्षात घ्या. कोणी कोणाला, गुरु शिष्याला जे देतो ते नाशवंत नसतं, ते स्वयंभू असतं. तुम्ही आपण एकमेकाला जे देतो ते नाशवंत असतं, ते सत्य नसतं. पण गुरु जे शिष्याला देतात ते नाशवंत नसतं, ते स्वयंभू असतं. ते कसं असतं, स्वयंभू असतं. आणि ते स्वयंभू असतं म्हणून अतिशय शक्तिमान असतं. आणि म्हणून त्याला जगामध्ये कसली, म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, कृतकृत्यता, तृप्ती. आबासाच्या 7 अवस्था सांगितलं. त्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचे, मग अशी तृप्ती आपली, तुम्हाला मी सांगतो किती वेळा सांगितलं, इथं सगळं संसार दुःखमळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस मळ. काय मिळालं म्हणजे तुम्ही तृप्त व्हाल, काय मिळालं म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. असं जगामध्ये कोणती व्यक्ती आहे, कोणती वस्तू आहे का तिच्याकडे तुम्ही बोट करा, तिथं मी विश्वास ठेवतो आणि तिथं मी सुखी होईल. कोणती व्यक्ती आहे जगामध्ये, दाखवा तुम्ही. कोणत्या व्यक्तीकडे बोट करा, ही व्यक्ती मला सुख देईल, प्रेम देईल, आनंद देईल आणि माझ्या मागं खंबीरपणे आयुष्य उभी राहील. तुम्ही बोट करू शकते व्यक्तीकडे. अशा कोणती वस्तूकडे तुम्ही बोट करा, ती वस्तू मला सुख देईल, आनंद देईल, निर्भय करील, संकटातून बाहेर काढेल. अशी वस्तू कोणती आहे. मग जगात अशी वस्तूच नाही का निर्भय करणारी, आनंद देणारी, कोणती, देव आहे. मग असा श्री गुरु आणि देव हे असे आहेत भरवशाची ठिकाणं आहे, विश्वासाची ठिकाणं आहे, तृप्तीची ठिकाणं आहे, आनंदाची ठिकाणं आहे. चिंता राहित स्थिती तिथं असते. आणि म्हणून काय सांगितलं, पूर्णता, आज पूर्णता विषय असं मला सांगितलं. पूर्णता व्हावी, तृप्ती व्हावी, व्हावी का नाही. आणि जोपर्यंत तृप्ती नाही, मग सांगितलं नदी वाहते गंगेला, समुद्राला मिळेपर्यंत नदी वाहते, तोपर्यंत तिची तृप्ती नाही, तोपर्यंत तिला पूर्णता नाही आणि तोपर्यंत तिला शांती नाही. तसं जोपर्यंत आपला जीव परमात्मा स्वरूप होत नाही तोपर्यंत त्याला तृप्ती नाही, तोपर्यंत त्याला पूर्णता नाही, तोपर्यंत त्याला शांती नाही आणि समाधान नाही. म्हणून तो कोणताही जीव काय होतो, जीव आणि ब्रह्म, जीव आणि परमात्मा यांच्यामध्ये फरकच राहत नाही, त्याला पूर्णता म्हणतात. त्यांच्यामध्ये काय राहत नाही, भेद राहत नाही, अभेद होऊन जातो. बरोबर आहे का नाही. अभेद होऊन जातो जीव आणि ब्रह्म, त्याच्यामध्ये फरकच उरत नाही. ते संत असतात, फरकच उरला नाही. देव आणि संत फरक उरला नाही, फरक उरला नाही. आणि जो फरक मानतो ते अत्यंत घन अज्ञान, तो पापाचा पुतळा. देव आणि संत याच्यामध्ये जो भेद मानतो तो अज्ञानानं भेद मानतो, नाही का, अज्ञानानं भेद मानतो. म्हणून तृप्ती कशामध्ये आहे,
तर आता मग म्हणून ही वाटचाल करताना क्षरभंगुर नाही बरोबर. आणि इथं मग सांगितलं तुम्ही कोणत्याही व्यक्तीकडं द्रौपदीचं उदाहरण माहिती ना, कोणी सोडवलं? कोणी सोडवलं की तिला? नाही सोडवलं. मी सांगतो जगामध्ये पार तुमच्या जळ जवाही सोनं नाणं माणिक मोती एवढं पाहिजे ते जरी तुमच्या जवळ असलं, तुमच्या गोडाऊन मध्ये तुम्ही भरून ठेवलं, तरी पण शांती आणि तृप्ती तिथं नसते. धोका टळलेला नसतो, नाश टळलेला नसतो, परंतु जिथं आत्मज्ञान आहे मग श्रेष्ठ काय. म्हणून तुकाराम म्हणतात सोने रुपया मृत्तिके समान माणिक पाषाण खडे दैशी. म्हणून भगवंत जो तृप्ती आहे, मग तो भगवंत अंतःकरणात प्रगट होणं. आज सोनियाचा दिनोवर्ष अमृताचा घन, ज्याला सोन्याचा दिवस म्हणतात, भाग्याचा दिवस म्हणतात. हा दिवस फार दिवस वाट पाहत होतो या दिवसाची. आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घन. हरी पाहिला रे हरी पाहिला रे. मग पाहिल्याशिवाय बोलली का? पाहून बोलली का न पाहून बोलली? काय म्हणतात? हरी पाहिला रे हरी पाहिला रे सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. मग अशी तृप्ती आपल्या आयुष्यात आली पाहिजे. तो अतिबुद्धिमान, जगात बुद्धिमान कोणाला म्हणतात? सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश, किती मोठा बॅरिस्टर, किती मोठा विद्वान, वेदशास्त्राचं पठण केलेला, त्याला बुद्धिमान म्हणत नाही. जो ज्याला काहीच करणं राहिलं नाही, तो इतका बुद्धिमान, विश्वाच्या पलीकडचं तत्व त्याने आत्मसात केलं, चिंता रहित झाला, पूर्णते सुखाच्या पूर्णतेला पोहोचला, त्यालाच बुद्धिमान म्हणून. लय बुद्धिमान, पण काय केलं? आयुष्याने धुळदाण केली. बुद्धिमान कसं म्हणता येईल? आयुष्याचं वाटोळं केलं, शेवटी हाय हाय करीत बसला, त्याला बुद्धिमान म्हणता येत नाही. त्यानं आपल्या बुद्धीचा वापर केला, आपणही सुखी झाला, जगालाही सुखी केलं, पूर्णतेला पोहोचला, जगाला पूर्णतेला नेलं, तो बुद्धिमान. बरोबर आहे का नाही? म्हणून अशा प्रकारच्या तृप्तीची गरज आहे. मग आता आपण हे साधन करतो, तुम्हाला सांगतो आता एक लक्षामध्ये घ्या, साधन आपण करतो. तुम्ही कपडे धुता, कधीपर्यंत कपडे धुता? स्वच्छ निघेपर्यंत. 2 तास कपडे धुतले आणि मळ जर जसाच तसा राहिला, कपडे धुवून उपयोग काय? सांगा. एक शर्ट म्हणे 3-3.5 तास आम्ही हे शर्ट धुतोय. हा शहाणपणा का मूर्खपणा? काय शोभाला? 3.5 तास म्हणे हे शर्ट धुतोय, परंतु अजून जसा तसा. ही चुकीचे, ह्या मूर्खपणाचं वर्तन का शहाणपणाचं वर्तन? मी सांगतो, निवळे त्याच्या घरी जायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं लागतात. ठीक आहे, अर्धा तास. निवळे ताई सांगत, ताई मी येतो बरं का, आता 8 वाजले येतो. मग ताई म्हणते 8:15 वाजेपर्यंत येते. 8:15 वाजे यायला पाहिजे. 8:30 वाजले तरी म्हणतील मग कुणीतरी भेटलं असेल. 9 वाजता कुणीतरी आला असेल, पण 9 वाजेपर्यंत येते. घरी फोन केला का ताई सर येणार होते ना? अहो सर मग गेले, 8 वाजताच निघाले इथून. 12:30 झाली तरी अजून कशी आले नाही. शेवटी ताईने मला फोन केला, का सर? अहो ताई मी निघालो, 8 वाजता निघालो, मी प्रवासामध्ये आहे. 4-4.5 तासाचा माणूस बस दिल्लीला जातोय, 4.5 तासामध्ये. लोक त्याच्या घरी यायला 4 तास लागावे. मग आत्मतत्वाची प्राप्ती करायला किती वेळ लागावं? आत्मतत्वाची प्राप्ती करायला 1 तास उरला. खटवांगरायचे भाग्य दिशा कैशी निश्चयाचे बळून तुका म्हणे. मग आपण कमी पडतो, कुठं पडतो? बुद्धी निश्चय. आपण निश्चयाला कमी पडतो. निश्चयाला म्हणजे काय? निश्चयाला कमी पडतो म्हणजे काय? संगीता, निश्चयाला कमी पडतो म्हणजे काय? निश्चयाला कमी पडतो म्हणजे जे टाकायचे ते टाकीत नाही. वेदांत शास्त्र ऐकतो, परमार्थ करतो, पण जे टाकायचे ते टाकीत नाही, आणि जे धरायचे ते धरीत नाही, आणि परमार्थ काय सोडित नाही. बस बरोबर आहे ना? टाकायचं ते आणि धरायचं ते, आणि परमार्थ मात्र लय वया 200. मग आता अपरोक्ष ज्ञान, अज्ञान जात, परोक्ष ज्ञान, अज्ञान आवरण विकसित, या जीवित.
ह्या जीवाची अवस्था. जोपर्यंत अज्ञाने आवरणे विक्षेप आहे, जोपर्यंत परोक्ष ज्ञानवर डोकं काढत नाही तोपर्यंत या तिन्ही धक्का बसत नाही. परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानाने या तिन्ही अवस्था गळून पडतात. अपरोक्ष ज्ञान झालं ना, अज्ञान आवरण विक्षेप नष्ट होतं बरं का. अज्ञान आवरण विक्षेप नष्ट होतं. आणि मग परोक्ष ज्ञानाने काय होतं, परोक्ष ज्ञानाची कमतरता, खालच्या परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाची कमी जास्तपणा. कमीपणा म्हटलं की खालच्या अवस्था दृढ होतात आणि खालच्या अवस्था पक्क्यांवरच्या अवस्था नाव नाही. परंतु परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान यांचं प्राबल्य वाढलं की खालच्या अवस्था गळून पडतात, वरच्या अवस्था दृढ होतात. मग आनंदाची प्राप्ती होते आणि दुःखाचा नाश होतो. बरोबर आहे का नाही? म्हणून दुःखाचा नाश व्हावा आणि आनंदाची प्राप्ती व्हावी. दोन्ही गोष्टी कशा आहेत? आवश्यक आहेत. म्हणजे आनंदाची प्राप्ती म्हणजे तृप्ती, या गोष्टींची गरज आहे. म्हणून कसं आहे तर इथं मग सांगितलं निश्चय. निश्चय म्हणजे काय? निश्चयाचा अर्थ तुम्हाला शास्त्र वाचून कळणार नाही बरं का. सांगितलं शास्त्र वाचून कळणार नाही. निश्चय म्हणजे काय? मग सांगितलं निश्चय म्हणजे काय? काही टाकायचं आणि काही धरायचं, हे करायचं, हे व्हायचं निश्चय. असं करायचं आणि ज्यानं केलं त्याचा निश्चय झाला, ज्यानं केलं नाही त्याचा अजून निश्चय नाही. बरोबर आहे का नाही? हा निश्चय हे शास्त्राने सांगितलं, पण निश्चयाचा आपला अर्थ कळतो का? अर्थ कळत नाही. आता हे घ्यायचं का थोडंसं का भास करायचं?